हॅलो हॅलो गाईज, गाईज. वेलकम टू आवर चॅनल. अँड चॅनलचं नावच नाही चॅनलचं माहितीये. नाव अजून ठरवलं नाहीये, ठरवू हवी. लवकरात लवकर चॅनलचं नाव आम्ही फिक्स करू. तर आज आहे होली, तर हॅपी होली. हॅपी होली टू ऑल. आणि आज आम्ही बनवणार आहोत पुरणपोळी. येस, सोनाली फर्स्ट टाइम अटेम्प्ट करणार आहे पुरणपोळी. माझी बघू. लग्नानंतरची पहिली होळी आहे. यस. सो आम्ही असं विचार केला की पहिल्यांदाच आपण मस्त पुरणपोळी बनवू छान छान आणि खाली होळीला नैवेद्य घेऊन जाऊ. करेक्ट. येस, सो आपण स्टार्ट करूया आपल्या रेसिपीला. यस. आणि आपण 2-3 सामानं ऑर्डर केलेली आहे जी अजून आली नाही आहे. तोपर्यंत आपण त्याच्या आधीची प्रोसिजर करून घेऊया. सो लेट्स गो टू अवर किचन. ये. सगळ्यांना माहितीच असेल, आपल्याला मेन पुरण बनवायला लागते चना डाळ, जी की मी काल ऑर्डर केलेली चना डाळ. आता आम्ही आहोत दोघंच जण, त्यामुळे आता आम्ही दोघंच जण आहोत, पण आम्हाला खाली होळीला पण नैवेद्य दाखवायचा आहे. तो मी 1 वाटीचं माप घेते पूर्ण. आय डोंट नो हे केवढं होईल सारण, पण माझ्या अंदाजाप्रमाणे हे खूप इनफ होईल. 1 वाटीचं माप आधी कुकरमध्ये मी हे घेतली. मला वाटलं हे कमी होईल म्हणून मी अजून 1 वाटी घेते, कारण का एक वेळ जास्त झालेलं चालेल. आम्ही खूप हवरे आहोत पुरणपोळी खायला, पण सारण जास्त झालं पाहिजे, त्यामुळे आपला हा 2 वाटीचा माप आहे बरोबर. आणि हे आता मी वॉश करून घेते, मग तुम्हाला पुढे दाखवते. मी डाळ चांगली वॉश करून घेतलेली आहे 3 वेळा. सामान आलेलं आहे. डाळ मस्त धुवून घेतलेली आहे 3 वेळा, कारण काय पॉलिश्ड गोष्टी असतात, त्याच्यामध्ये पावडर वगैरे पण असते, त्याच्यामुळे 3 वेळा मस्त वॉश करून घेतली आहे मी. आता आपण मस्त थंडगार माठातलं पाणी त्याच्यामध्ये घेऊ. आता तुमच्या कुकरवरती डिपेंड आहे, तुम्हाला अंदाज असेलच किती पाणी लागतं ते. प्रत्येक कुकरचं वेगवेगळं आहे. आता माझी एवढी डाळ आहे, तर मला असं वाटतं मला 2 ग्लास पाणी इनफ आहे. तरी मी थोडंसं अजून टाकते, कारण का करपायला नको म्हणून. मी अजून अर्धा ग्लास घेतलं पाणी आणि मी टाकलेलं आहे. हा आपला नवीन कुकर असल्यामुळे म्हणजे सोनालीला झाकण लावता येत नाही, त्यामुळे आता माझं काम आहे सगळं. ॲक्च्युली कारण का मी असा कुकर माझ्या घरी कधीच वापरला नव्हता. हा कुकर मी फर्स्ट टाइम असं इथे वापरते. सो थँक्यू अनिकेत, हेल्प केल्याबद्दल. चला आता आपण हा कुकरच्या शिट्ट्या करत ठेवूया. माझ्याकडे आता 4 शिट्ट्या तुम्ही काढा. 3 ते 4 शिट्ट्या तुम्ही काढाच. डाळ चांगली शिजली पाहिजे, जेवढी नरम होईल तेवढी चांगली आहे. मी तर फर्स्ट टाइम बनवते, पण मी असं यूट्यूबवरती व्हिडिओ वगैरे बघूनच मी पण ट्राय करते. बघू आता आपली डाळमध्ये कशी शिजते आणि पुढे कसं पुरणपोळी बनते ते. स्टे ट्यून गाईज. पिठाची तयारी करू. पहिलं तर मी गव्हाचं पीठ घेते, चाळून चांगलं. दिसतच नाही. माझं सगळं पीठ बाहेर पडतं. तेल, ज्यांना तूप आवडतं ते लोक तूप पण घालू शकतात, पण आम्ही तूप डायरेक्ट पोळीलाच लावणार आहे. थोडं म्हणजे आपल्या पिठाला थोडा कलर येईल. त्यानंतर थोडंसं मीठ, त्यानंतर आपण थोडं मीठ
आपण हे बॅटर बनवून घेऊ. मला असं वाटतं हळदीचं प्रमाण अजून लागेल. हळद अजून टाकूया. परत बोल. अनिकेत खोलून दे. बनवताना आपला व्लॉग आहे, आपलं काही आपण पाणी घालतोय थोडंसं. मी नेहमी असंच करते. मी थोडं थोडं पाणी ओतण्यापेक्षा मी सगळंच ओतून टाकते, कारण का मला अंदाज कळत नाही पटकन. मग मी जाड झालं नरम झालं पीठ की मी पीठ वाढवत बसते. माझ्याकडे पण घे थोडा. मळून रेडी झाले. आपलं पीठ मळून रेडी झालेलं आहे. आता आपण हे थोडा वेळ झाकून ठेवू. आणि कुकरच्या शिट्या अजून झाल्या नाही आहेत. तर काहीच आम्ही कुकर बदलला आहे. त्या कुकरमध्ये प्रेशर जमत नव्हतं म्हणून आम्ही आता दुसरा मोठा कुकर लावला आहे. कुकर थंड व्हायची वाट बघतो आम्ही. 4-5 शिट्या काढल्या आहेत. त्याला का फिरवतीस? थोडंसं मी तेल टाकलंय आणि आता माझ्याकडे असे गूळ आहेत जे छोटे छोटे आता सध्या डीमार्टमध्ये मिळतात. आता आपल्याला हे गूळ मेल्ट करायचे आहेत. आता जेवढी आपली डाळ आहे, प्रोसेस चालू आहे. माझ्याकडे असं ढेपवाला गूळ नव्हता म्हणून मी छोटे छोटे जॅगरीज टाकले त्याच्यात. आता हे जेवढे मेल्ट होतील पटापट तेवढं आपल्याकडे चांगलं आहे. तो आपला गूळ मेल्ट केला आणि त्याच्यानंतर आपण ही डाळ सगळी त्याच्यात टाकली आहे. मला असं वाटतं गुळाचं प्रमाण कमी होईल आणि डाळ जास्त होईल, तर थोडीशी आपण साखर पण ह्याच्यात ॲड करू. अजून मी टाकली नाही साखर. आता हे सारण जोपर्यंत घट्ट नाही होते तोपर्यंत वाट बघायची थोडी. एकदम असं थिक झालं पाहिजे तोपर्यंत त्याला ढवळत राहायचं. आपलं सारण रेडी झालंय. तूप टाकलंय मी मस्तपैकी. थोडंसं मेल्ट होऊ दे. पोळी गेलेली आहे तव्यावर. लेट्स सी आउटपुट काय येतोय. आणि घरून आम्हाला व्हिडिओ कॉल आलाय. ते लोक आम्हाला डिस्टर्ब करतायत. आम्ही तुमच्या वाकडे तिकडे पुरणपोळीचा स्वाद घेत आहोत. मस्त मस्त.
हॅलो, आत्ताच आम्ही होळीची पूजा करून आलेलो आहोत खाली आमच्या सोसायटीच्या. खूप छान वाटलं, प्रसन्न वाटलं. आमची पहिली होळी आहे लग्नानंतरची. आताच होलिका दहन झालं आहे. सगळ्या वाईट गोष्टींचा, वाईट विचारांचा आम्ही त्याग केला आणि आता सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी घेऊन आम्ही आमच्या घराकडे चाललो आहे. टायर्ड झाली आहे, दिसतच असेल तुम्हाला चेहऱ्यावरून. आताच आम्ही खालून पूजा करून आलो आहे. जस्ट आम्ही असे दोघं जण मस्त तंगड्यावर घेतलेला. आता आम्ही परत कामाला आमच्या बसणार आहोत. सो आम्ही तुम्हाला भेटू लवकरच. बाय बाय, सी यू. स्टार्ट. व्यवस्थित नाही ना दिसत आहे. नाही, थांब एक मिनिट. हॅलो, हाय, हॅपी होली सर्वांना. आमच्या खास सोसायटीच्या खाली मस्त होळी सेलिब्रेट झाली. गार्डन मध्ये आलोय आम्ही आमच्या. येस, आणि आम्ही स्पेशल आता सगळेजण गेल्यावरती परत आलो आहे गार्डनमध्ये, कारण का आम्हाला दोघांना सिंगल शॉट घ्यायचे होते. त्याच्यामुळे आम्ही परत आलो आणि आम्ही मस्त आमचे शॉट्स घेतलेले आहेत. आता आम्ही चाललो आहे कुठेतरी खायला. यू. बाकी आम्ही कसे दिसतोय तुम्ही सांगाच आमचे फोटोज बघून. आम्ही जास्त कलर यूज नाही केले आहेत, आम्ही 2 कलरच यूज केले आहेत मस्त. सो आम्हाला जास्त असं मेसी व्हायचं नव्हतं, कारण का आमच्या ह्यांना कलर जास्त आवडत नाहीत असे हे म्हणतात, आणि ते आता उडात दिसत नाही आहेत. हॅलो, आता आम्ही चाललो आहे ज्यूस प्यायला. यस, आम्ही बसलेलो आहे गाडीमध्ये. ऊन एवढं झालं की आता केवढं आम्ही तसे पण कसं तरी शूट केलंय. बघू आता ते एडिट बिल्ड करून कसं छान दिसतात फोटो. गाडी झाडतोय मागे अनिकेत. अनिकेतची एंट्री झालेली आहे. यो, चलो लवकर, खूप जोराची तहान लागली. हॅलो, आम्ही फलाहारमध्ये आलो होतो. आम्हाला ॲक्च्युली मँगो ग्लास खायचं होतं, पण ते अवेलेबल झालं नाही. मँगो ग्लासच्या ऐवजी आम्ही मँगो मस्तानी आणि मँगो शेक घेतलं, जे की खूप छान होतं. आणि जरा आता खूप रिलॅक्स वाटतंय थंड थंड पिऊन. एवढ्या उन्हामध्ये टॅन होतोय आम्ही. सो आता आम्ही निघालो घरी. हॅलो, आमचं आवरून झालेलं आहे. आमचं डिनर पण झालं आहे. आम्ही नॉनव्हेज ऑर्डर केलेलं आज. नंतर आम्ही काय केलं, त्याच्यानंतर आम्ही थोडा टी व्ही बघितला. मग टी व्ही बघून झाल्यावरती अनिकेतला मेसेज आला परत
की कामाला बसावं लागेल, म्हणून तो कामाला बसला. आणि नाही तर त्याला सॅटर्डे संडे वर्किंग करावं लागलं असतं. सो त्याने आजच काम करायचा निर्णय घेतला. मग तो कामाला बसला आहे आता. आणि माझं सगळं आवरून झालेलं आहे. मी आता थोड्या वेळाने झोपी जाईन. मला हेच आठवलं की आपण ब्लॉग एंड करायचं विसरलो आहे. सो मी लवकरात लवकर शॉर्ट घेतला आणि म्हटलं ब्लॉग एंड करूया. सो असा होता आजचा रंगपंचमीचा दिवस. तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट करून कळवत जा. आणि आमच्याकडून काही चुकी होत असेल, काही गोष्टी राहत असतील, आम्ही नवीन आहोत ब्लॉगमध्ये, तर त्याही आमच्या समजून घ्या. आम्ही असेच वेगवेगळ्या प्रकारचे ब्लॉग तुमच्यासमोर घेऊन येत राहू. नवीन इंटरेस्टिंग गोष्टी पण आणू. तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही कमेंटमध्ये सांग करू. सो स्टे ट्यून. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. शब्दाविना बोलणारा, स्पर्शातुनी सांगणारा, मुका गोड अनुराग तू.